सर्वांना क्रांतिकारी हुल जोहार, जय भीम। आज मी तुमच्यासमोर विशेष एका विषयासंदर्भामध्ये बोलण्यासाठी आलेलो आहे। तो विषय असा आहे की धर्मांतर। या पावसाळी अधिवेशनामध्ये धर्मांतराच्या संदर्भात अनेक चर्चा झाली, त्याच्यावरती विशेष लक्षवेधी धर्मांतराच्या बाबतीमध्ये विशेष लक्षवेधी गाजली आणि त्या लक्षवेधीमध्ये माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितलं की जे अनधिकृत चर्च आहेत, ही अनधिकृत चर्च आम्ही 6 महिन्यामध्ये त्याच्यावरती कारवाई करू। त्याचं शासन स्वशासन स्वतंत्र आहे। मग हे स्वतंत्र आपल्याला राज्यघटनेने दिलेले असताना सुद्धा आपल्याकडे हे इतर धर्म येतातच कसे? ह्यांना लवकरात लवकर हाकलून लावावं, याच्यासाठी आम्ही बऱ्याच महिन्यापासून प्रयत्न करतोय। गेल्या 2 महिन्यापासून पालघर जिल्ह्यामध्ये प्रयत्न करतोय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा मी जाऊन आलो की तेथील पण प्रशासनाशी बोललेलो आहे, पालघर जिल्ह्यातील प्रशासनाशी सुद्धा मी बोललेलो आहे। पत्र मी पालघरला 20 तारखेला 20/7/2025 ला पत्र दिलेलं होतं की अनुसूचित क्षेत्रामध्ये असलेले इतर धर्मीय जो लोक आहेत किंवा प्रार्थनास्थळे असतील किंवा हे जे काय आहेत, हे प्रार्थनास्थळे वगैरे ही तोडून टाकावेत। कारण की महाराष्ट्र शासनाचा 5 मे 2011 आणि 7 मे 2018 चे आदेश आहेत की कोणतीही परवानगी न घेता जे धर्मस्थळे असतील, प्रार्थनास्थळे असतील, ही निष्कासित करण्याचे आदेश आहेत आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा वेळोवेळी आदेश दिलेले आहेत। आणि हे असताना जर ही प्रार्थनास्थळे किंवा हे धार्मिक स्थळे अनुसूचित क्षेत्रामध्ये जर असतील तर ते त्वरित जर नष्ट नाही झाली तर आम्ही याच्या बाबतीत मोठं आंदोलन घेणार आहोत। आणि ह्यासाठी सर्व आदिवासी बांधवांनी एकजुटीने एकत्र यायला पाहिजे। नाही तर आदिवासी हा येत्या 5-10 वर्षामध्ये स्वतःला आदिवासी म्हणणारी माणसं आपल्याला कुणीच भेटणार नाहीत। जो तो म्हणेल मी मुस्लिम आहे, मी हिंदू आहे, मी ख्रिश्चन आहे, प्रत्येक अलग अलग धर्माचे नावं सांगतील, पण मी आदिवासी आहे म्हणून असं सांगणारी एकही व्यक्ती आपल्याला भेटणार नाही। आज भारतामध्ये तुम्ही पाहतात की हिंदू राष्ट्र म्हणून हे जे बोललं जाते की हिंदू राष्ट्र बनवायचं आहे, माझं मत तर असं आहे की हिंदू राष्ट्र पण बनणार नाही, मुस्लिम इस्लामिक राष्ट्र पण बनणार नाही, हे ख्रिश्चन राष्ट्र बनू शकते। कारण की ख्रिश्चन हे अत्यंत शांतपणे पण अत्यंत विषारी पद्धतीने हा जो शिरकाव त्या लोकांनी केलेला आहे की अंगावर पाणी शिंपडायचं, तेल लावायचे, तुमचे आजार बरे करतो, आणि किती जणांचे तरी ह्या लोकांनी जीव घेतलेले आहेत की त्याच्यात ह्या प्रार्थनास्थळामध्ये जाणारे लोक हे डॉक्टरकडे जात नाहीत, त्यांचेच उपचार करतात, पाणी पितात आणि घरीच त्या येशूंवर भरोसा ठेवून घरी राहतात। आणि याच्यात कितीतरी लोक दगावलेले आहेत, लहान लहान मुलं मेलेली आहेत। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। हा आदिवासींचा ख्रिश्चन मिशनरीज किंवा धननिरंकारी ह्याच्यामध्ये जाणारा जो कल आहे तो थांबला पाहिजे। हे लोक सेवेच्या नावाने अनेक मुलींवर, महिलांवरती लैंगिक अत्याचार करतात, हे कुठे थांबलं पाहिजे। त्यासाठी मी आज तुमच्यासमोर येऊन मी तुम्हाला प्रार्थना केलेली आहे की आपल्या आजूबाजूला हे जे कोणी इतर धर्मांमध्ये इतर प्रार्थना करण्यासाठी जात असतील, इतर कुठल्याही पंथांमध्ये जात असतील, त्यांना त्वरित थांबवा। नाही तर त्यांना जर जायचं असेल तर जे शासनाने दिलेल्या ज्या सुविधा आहेत, ज्या शासनाने दिलेल्या योजना आहेत की ज्या आदिवासी म्हणून ते जे त्याचा उपभोग घेतात, हे त्वरित बंद करण्यासाठी त्याने ग्रामपंचायतला पत्र द्यावं, ग्रामपंचायतने बीडीओला पत्र द्यावं आणि बीडीओने कलेक्टरशी पत्र देऊन, म्हणजे ह्या पद्धतीने किंवा तुम्ही डायरेक्ट कलेक्टर मॅडमला पत्र देऊन ह्यांच्या सुविधा लवकरात लवकर बंद व्हाव्यात म्हणून त्याचा तुम्ही पाठपुरावा करावा। नाहीच तर अनुसूचित क्षेत्रामध्ये अधिकार राज्यपालांना आहेत आणि राज्यपालांना तसं जर पाहिलं तर आपल्या घटना जी आहे, घटनाचा अनुच्छेद 342(2) आहे, या 342(2) प्रमाणे जर आदिवासी समाजातील कुठलीही व्यक्ती ही आदिवासी रूढी, प्रथा, संस्कृती, भाषा जर त्याचं जर पालन करत नसेल आणि इतर धर्मामध्ये जर जात असेल तर त्यांना शासनाकडून मिळालेल्या ज्या सर्व सुखी सुविधा आहेत, योजना आहेत, हे त्यांना आदिवासी कोट्यातून वगळण्याचा अधिकार राज्यपालांना आहे। तुम्ही डायरेक्ट राज्यपालांना पत्र लिहा। परंतु आपल्या आजूबाजूला असलेले हे आदिवासी धर्म सोडून इतर धर्मामध्ये जाणाऱ्या लोकांना आवरा। एवढंच बोलतोय। जोहार, जय भीम।